तर आज रोजच्यापेक्षा थोडीशी लवकरच उठले होते, कारण की आज जायचं होतं लग्नाला. आमच्या वाड्यातलं लग्न होतं देराचं, सो तिकडे जायचं होतं. त्याच्यामुळे पटापट कामं जे आहेत ते आवरायला घेतली. आणि मी जो फूड प्रोसेसरचा व्हिडिओ जो आहे शेअर केला होता, त्याच्यावरती खूप छान व्ह्यूज आलेत, खूप जणींनी कमेंट सुद्धा केल्यात. तर ते काही प्रमोशन नाही, मी स्वतः घेतलेलं आहे. ते छान आहे म्हणून मी त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला. आणि मला ते दिवाळीच्या ऑफरमध्ये 5,500 मध्ये पडले, पण आता ते 7 किंवा 8,000 मध्ये दाखवते. चला, घरातली कामं ही आवरली होती. यांचा डब्बा पण करून ठेवायचा होता. हे काही लग्नाला नव्हते येणार. इथे प्रक्षिताचं आवरून दिलं, तिचे केस ओले आहेत तोपर्यंत तिला म्हणलं तू केस वाळव, मी माझं आवरायला घेते. त्यानंतर ही छान अशी ज्वेलरी जी आहे ती मला रिसीव्ह झालेली आहे राधे कृष्ण क्रिएशन या इंस्टाग्राम पेजवरून. खूप सुंदर अशी हँडमेड ज्वेलरी आहे. संक्रांतीसाठी तर एकदम बेस्ट आहे आणि मला तर खूप सुंदर वाटत होती बघा ह्या साडीवरती. तर या संक्रांतीला नक्कीच तुम्ही तुमच्यासाठी मागवू शकता. पेज मी त्यांचं टॅग केलेलं आहे किंवा स्क्रीनवरती नंबर सुद्धा दिलाय. बाकी नंतर मी ज्वेलरी जी आहे ती चेंज केली, कारण की लग्न होतं गावाकडचं, म्हणजे भावकीतलं होतं आणि तुम्ही समजू शकता कोणी विचारण्यापेक्षा आपलं हेच घातलेलं बरं. त्यानंतर मस्त असं आम्ही रेडी होऊन निघालो होतो आणि गोडुलीच इकडे बाहेर आलं की लक्ष बघा फक्त गाड्यांकडेच होतं, सारखं ती तिकडेच बघत होती. त्यानंतर इथे पोहोचलो आम्ही लग्नाच्या ठिकाणी आणि गेल्या गेल्या गोडुलीचे हे जे आजोबा आहेत, छोटे आजोबा भेटले तिला. आणि इथे आल्याच्या नंतर इथे सुद्धा गोडुलीचं लक्ष जे आहे, जिकडे वाजवतात ना बँड, तिकडेच ती बघत होती. लग्नाच्या वराडाची एंट्री झाली, स्वागत झालं आणि येऊन बसलो आम्ही इथे लग्नाच्या ठिकाणी. राजवी मात्र इथे खूप जास्त परेशान करत होती, थोडीशी रडत होती ती. आणि नवरदेव नवरीची एंट्री होताना हे गोड बाळ जे आहे खूप छान खेळत होतं आणि माझं फोकस त्याच्याकडेच गेलं. छान एंट्री झाली नवरदेव नवरीची. गोडुलीचं लक्ष फक्त तिकडेच होतं. आता पण थोडी शांत झाली होती म्हणून छान असं लग्न जे आहे ते पार पडलं. आणि आता भेटीगाठी होत्या ते म्हणजे नातेवाईकांच्या. ह्या आहेत आमच्या सगळ्या ननंदबाई, जे आपले न चुकता व्हिडिओ सुद्धा बघतात आणि भेटीगाठी झाल्या की व्हिडिओ बद्दल तर बोलतातच बोलतात. त्यानंतर आता आम्हाला भूक लागली होती, जेवण करायचं होतं. राजीवला दिलं मामाकडे आणि आम्ही गेलो मग जेवणासाठी. तर जेवायला खूप छान होतं, पोटभर जेवण केलं. आता टाइम होता फोटोशूटचा. फोटो हे काढले, पण मामाची तर घाई होती की चला आता गाडी निघाली, लवकर निघायचे म्हणून. काय कोणाशी बोलणं पण झालं नाही. आणि माझी ती एक फ्रेंड आहे, मानवतमध्ये राहते, सो तिच्याकडे पण जाणं झालं नाही, पण तीच मला भेटायला आली होती. लहानपणीची आम्ही दोघी फ्रेंड आहोत. सो चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.